नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. कालपासून तुम्ही एक बातमी वाचत असाल किंवा ऐकत असाल, ते म्हणजे तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं होतं. सुरुवातीला अपहरण झालं असं म्हटलं होतं, पण नंतर समजलं की तो चार्टर्ड फ्लाईट घेऊन बँकॉकच्या दिशेने चालला होता. आणि जेव्हा अंदमान निकोबार बेटावर त्यांचं जे फ्लाईट होतं चार्टर्ड फ्लाईट, ते पुन्हा बोलवण्यात आलं आणि त्यानंतर ते सुखरूप पुण्यात पोहोचले आणि त्यानंतर त्या सगळ्या संदर्भातली चौकशी सुरू आहे. आणि त्यानंतर एक प्रश्न विचारला जातोय, अनेक बातम्यासुद्धा आलेल्या आहेत की चार्टर्ड फ्लाईट नेमकं किती महाग असतं, म्हणजे असं लगेच बुक करता येतं का, आणि तानाजी सावंत यांच्या मुलांनी हे का बुक केलं, त्यांनी एवढा खर्च केला का, कशासाठी केला, हे सगळे प्रश्न विचारले जात आहेत. सामनामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातली बातमी आलेली आहे आणि म्हटलेलं आहे की 68 लाख रुपये या सगळ्या गोष्टींवर खर्च केले जातात. एका छोट्या प्रवासासाठी जो पूर्णही झालेला नाही त्यासाठी 68 लाख रुपये खर्च करणं हे कितपत योग्य आहे, किंवा ज्या पद्धतीनं हा सगळा ड्रामा झालेला आहे तो कितपत योग्य आहे, असे अनेक प्रश्न विचारले जातात. आणि मग आम्हाला क्युरियोसिटी होती, आज सकाळी ऑफिसमध्ये आल्यापासून आम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल सर्च करत होतो, चर्चा करत होतो. सुधीर पण माझ्यासोबत होता आणि सुधीरला म्हटलं काय रे सुधीर, तू घरी जातो तेव्हा तुला किती खर्च येतो, आणि जर तुला चार्टर्ड फ्लाईटने एखाद्या इंटरनॅशनल कुठल्या शहरात जायचं असेल तर किती खर्च येईल. मग या सगळ्या संदर्भातली आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केली. काही या सगळ्या संदर्भातले जे जाणकार आहेत एव्हिएशन डिपार्टमेंटले, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला, फोन केला आणि त्यांच्याकडनं माहिती घ्यायला सुरुवात केली. आता सुधीरकडे इंटरेस्टिंग माहिती आहे, आम्ही ती सगळी मिळवलेली त्यांच्याकडनं, आपण ती जाणून घेऊयात. तर ज्या पद्धतीनं सुधीर हे सगळं फ्लाईट गेलं, म्हणजे पहिल्यांदा तर मला तुझी रिॲक्शनच ऐकायची की जेव्हा तुला कळलं की एक माजी मंत्र्यांचा मुलगा डायरेक्ट चार्टर्ड फ्लाईट घेऊन बँकॉकला गेला, काय वाटलं तुला या सगळ्या ड्रामाकडे बघून? वडील मंत्री किंवा नेते असतील तरच हे सगळं शक्य असतं. तुम्ही घरच्यांशी लपून तुम्ही चार्टर्ड फ्लाईट घेऊन कुठेतरी फिरायला जाऊ शकता. हे सगळं स्वप्न होत असलं तरी सावंतांच्या मुलांकडून ते आपल्याला झालेलं दिसतंय किंवा तत्सम ही सगळी घटना आहे. राहुल, जसं तू म्हटला की या सगळ्यांना खर्च किती येतो वगैरे वगैरे, हेच आपल्या सगळ्यांसाठी आश्चर्य आहे, सर्वसामान्यांसाठी. कारण 68 लाख रुपये हा आकडा काही छोटा नाही आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला 30 वर्ष काम केल्यानंतर त्याची मिळणारी ग्रॅच्युटी आणि PF वगैरे मिळून जी रक्कम होती ती सुद्धा 50-60 लाखांच्या वर जात नाही. तेवढी फक्त या एका ट्रिपची जी होती तो खर्च होता या सगळ्या. तर याबद्दल आम्ही काही लोकांशी जे या क्षेत्रामध्ये रोज डील करतात, जे या क्षेत्रामध्ये काम करतात, नेत्यांना असो उद्योजकांना असो, चार्टर्ड विमान पुरवण्याचं काम करत असतात, त्या लोकांशी आम्ही संपर्क साधला. तेव्हा त्यांच्याकडून आम्ही या ट्रिपच्या बद्दल एक अंदाजित माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याला जवळपास 55 ते 65 लाख रुपयांचा तो सगळा खर्च असू शकतो, अशी आपल्याला प्राथमिक माहिती आहे. मग त्यामध्ये बरं, याने जे सांगितलं, आम्ही हे त्यांच्याशी बोललो, अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला, जी तुमच्या मनात पण असेल कदाचित, ते आपण त्या एक प्रश्नांवर येऊ. पण आता हा हिशोब कसा लावला हे सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही या सगळ्याबद्दलची माहिती घेतली, त्यांना विचारलं, तर असं कळालं की साधारण, म्हणजे असं जेव्हा इंटरनॅशनल फ्लाईट असतं, चार्टर्ड फ्लाईट असतं, तेव्हा तुम्ही जर भारतातनं एखाद्या वेगळ्या देशामध्ये जात असाल तर साधारण 6 लाख रुपये हे तासाचा खर्च येतो. 6 ते 7.5 डिफर, आणि ते फ्लाईट कुठलं आहे, किती मोठं विमान आहे, या सगळ्या गोष्टींवर ते ठरतं. पण साधारण 6 लाख रुपये हा खर्च आपण बेस अमाऊंट पकडला जातो. हा पर तासाचा झाला. आणि त्याच्याबरोबर इतर जो खर्च आहे, म्हणजे तिथल्या एअरपोर्ट ऑथॉरिटीचा खर्च आहे, तुमचा क्रू मेंबरचा खर्च आहे, हा खर्च या सगळ्यामधनं आपण वेगळा पकडतो. आता 6 लाख रुपये जर आपण ह्या फ्लाईटचं भाडं पकडलं तर विचार करा, 6 लाख आणि बँकॉकला जायला लागतात 4 तास, म्हणजे 24 तर एक वन साइडेड झालं, आणि परत यायचे तितकेच. म्हणजे आपण बघतोय की जवळ 48 लाख रुपये तर 50 लाखांच्या वर तर हिशोब जातो. इतर जे खर्च आहेत ते वेगळे या सगळ्यामध्ये आपण पकडलेले नाही आहेत. म्हणजे जेव्हा ते फ्लाईट लँड होईल आणि ते 1-2 दिवस तिथे राहिले तर तिथल्या एअरपोर्टचं भाडं, या सगळ्या गोष्टी, आणि फ्लाईट क्रू मेंबरचं भाडं, हे सगळं गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतात. म्हणजे जवळजवळ आपण जसा अंदाज व्यक्त करतो की 50 ते 60 लाखाच्या वरती या सगळ्याचा खर्च गेलेला असू शकतो. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जसं तानाजी सावंत म्हणतात की आम्हाला त्यांनी काही सांगितलेलंच नाही आहे, तो डायरेक्ट निघून गेला घरातनं आणि कुठे गेला आम्हाला काही माहीत नव्हतं. मग नंतर आम्ही सगळी शोधाशोध सुरू केली. मग असं कळलं, ड्रायव्हरने सांगितलं की त्याला आम्ही एअरपोर्टवर सोडले आणि मग पुढे कुठे गेला माहीत नाही आहे. मग प्रश्न निर्माण झाला की असं अचानक फ्लाईट बुक करता येतं का? म्हणजे उद्या मला वाटलं किंवा सुधीरला वाटलं की चला आज काय पटायाला जाऊ, आज काय श्रीलंकेला जाऊ, आणि आम्ही ठरवलं आज फ्लाईट बुक करायची आणि उठलो आणि निघून गेलं, तर असं होतं का? काय सांगितलं तुला त्यांनी जेव्हा तू विचारलं की असं डायरेक्ट फ्लाईट बुक होते का त्याच्यामध्ये? सुरुवातीला तू जे म्हणालास की पटायाला किंवा श्रीलंकेला तर आपण जाऊ शकणार नाही, त्यासाठी लागणारं फ्लाईटचं बजेट हे खूप मोठं आहे. जर राहुल तू म्हणाला की उद्या मला दुबईला जायचं आहे उदाहरणार्थ, तर 40 लाख रुपयांचं ते सगळं बजेट असणार आहे. त्यामुळे ते कितपत शक्य आहे हे आपल्याला माहिती आहे. तू जो प्रश्न विचारला की हे अचानक सगळं नियोजन करणं शक्य आहे का, तर ते बऱ्यापैकी शक्य आहे. जशी आम्ही माहिती घेतली आहे त्यावरून असं लक्षात येतं की तुमच्याकडे जर पैसे असतील, तुम्ही पे करू शकत असाल ती रक्कम, तर तुम्हाला पुढच्या 2 तासातही किमान
फ्लाईट अरेंज होऊ शकते. त्याला काही कंडिशन सुद्धा आहेत की ते फ्लाईट अवेलेबल पाहिजे त्या ठिकाणी. तुम्ही जर समजा मुंबईमध्ये आता आहात तर मुंबईमध्येच ते फ्लाईट अवेलेबल पाहिजे. जर ते फ्लाईट दिल्लीहून असेल तर ते तुम्हाला दिल्लीवरून अवेलेबल करून देऊ शकतात, पण त्यासाठीचे अतिरिक्त तुम्हाला जे पैसे ते मोजावे लागतील. त्या पुढचा आणखी एक तिथे चान्स असा असतो की वेदर एक सगळ्यात मोठी गोष्ट असते. जरी आता नॉर्मल वेदर असलं तरी पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला जे एव्हिएशनशी संबंधित लोक असतात, जे सगळे ऑपरेशन्स हँडल करत असतात, त्यांच्या सजेशन्सवरच आपल्याला हे सगळं डिसाईड करता येतं. बहुतांश वेळेस आपण निवडणुकीच्या काळात बघतो की नेते मंडळी एका मोठ्या शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी मुंबईवरून अचानक दिल्लीत जाण्यासाठी हे चार्टर्ड प्लेन आपल्याला वापरताना दिसतात. त्यामुळं हे लवकर अवेलेबल होणं शक्य आहे. फक्त काही अटी त्यासाठी नक्कीच आहेत आणि पैसे तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिजे. आणि जर तुम्ही क्रॉस कंट्री जर तुम्ही फ्लाय करणार असाल तर त्यासाठी लागणाऱ्या औपचारिकता आहेत त्या एखादा पासपोर्ट किंवा विजा काढण्या एवढ्याच औपचारिकता त्या विमानाला सुद्धा पूर्ण करायला लागतात. बरोबर आहे. हे झालं इंटरेस्टिंग गोष्ट असेल की आपण कशी औपचारिकता पूर्ण करावी लागते, किंवा तुम्ही जर ठरवलं की मला 2 तासात उद्या दुबईला जायचं तर जाऊ शकता. तेवढे पैसे तुमच्याकडे हवेत आणि तेवढे कॉन्टॅक्ट सुद्धा तुमच्याकडे हवेत, हे मात्र नक्की. दुसरी अशी गोष्ट आहे की जसं तानाजी सावंत यांनी दावा केला की आम्हाला कळलं नाही ते कुठे गेले नाही, मग पोलिसांनी तपास सुरू केला, ड्रायव्हर म्हटलं एअरपोर्टला सोडलं, मग त्यांनी सगळी चौकशी केली, मग नंतर कळलं की 3 मित्र म्हणजे 2 मित्रांसोबत ते एका चार्टर्ड फ्लाईटनी त्यांनी फ्लाय केलेलं आहे पुण्यावरनं. ते कुठच्या दिशेने चाललंय फ्लाईट हे माहीत नव्हतं. मग ATC कडनं माहिती घेतली तेव्हा कळलं की ते बँकॉकच्या दिशेने चाललेत, कारण ते बँकॉकला बुक केलं होतं आणि हे फ्लाईट होतं अंदमान निकोबार बेटांच्या जवळपास. त्यावेळेस मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही परत फिरा, आणि ते नंतर मग चेन्नईला आलं आणि त्यानंतर रात्री ते पुण्यामध्ये दाखल झाले. आता प्रश्न राहतो की एखादं फ्लाईट टेक ऑफ केलेलं आहे, चार्टर्ड फ्लाईट आहे खरं तर ते, जर एखाद्याला वाटलं की नाही आता मला नाही जायचं, म्हणजे आपण जेव्हा गाडी घरातनं घेऊन निघतो तेव्हा असं ठरवलं तर आपण परत येऊ शकतो, किंवा आपण टॅक्सी बुक केली तर ती पुन्हा आपल्याला हवी तशी ती वळवू शकतो. पण फ्लाईट असं वळवता येऊ शकतं का? अर्ध्या रस्त्यात गेलेलं फ्लाईट ते परत येऊ शकतं का, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं आम्ही त्या सगळ्या जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी विचारलं तेव्हा ते म्हटले की हो असं करता येऊ शकतं, पण ते पण काही कंडिशन्समध्ये. म्हणजे मालकाला जर वाटलं की नाही आपल्याला जायचं, म्हणजे ज्यांनी बुक केलं आहे, ज्यांनी जो फ्लाय करतो त्या फ्लाईटमध्ये, त्याला जर वाटलं तर तो परत ते फिरवू शकतो. त्याच्यासाठी काही वेगळी अशी मोठी प्रोसिजर नाही आहे. अर्थात जे तांत्रिक गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामध्ये. आणि जर काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल, म्हणजे एखाद्याचा अपघात झालेला आहे, एखाद्याच्या घरी काहीतरी झालं आणि मग तो जो त्यांचा जो प्रवास होता, जे नियोजित दौरा होता तो रद्द करावा लागतोय, तर मात्र हे सगळ्या अशा गोष्टी करू शकतात. नॅचरल कॅलिमिटीज असेल तर अर्थातच त्या गोष्टी रद्द केल्या जातात, पण काही इमर्जन्सी असेल तर अर्थात असं केलं जाऊ शकतं. आणि पुन्हा एकदा सगळ्या संस्थांशी, सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही पुन्हा एकदा ते फ्लाईट फिरवू शकता. त्यामुळे ज्या पद्धतीने दावा केला जातोय की त्यांना अंदमान निकोबार बेटाच्या इथपर्यंत ते गेलं आणि परत बोलवलं, तर तसं होऊ शकतं. ही सगळी त्या गोष्टीमधली इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण त्यांच्याशी बोललो आणि त्याच्याबद्दल तू सांग, ती म्हणजे आता मला जर उद्या म्हटलं मला उद्या दुबईला जायचं फिरायला, तर माझी खूप मोठी प्रोसिजर लागते. एक तर माझ्याकडे पासपोर्ट असेल, मग विजासाठी अप्लाय करा, मग ते सगळे कारणं विचारणार, बऱ्याच गोष्टी आहेत, मग मला तो विजा काही दिवसांनी मिळतो. ह्या केसमध्ये जे तानाजी सावंतांचा जो मुलगा आहे ऋषिराज सावंत, तो डिरेक्टली गेलेला आहे अर्जंट बुक करून, तो भारत सोडून वेगळ्या देशामध्ये जातोय, तर मग तिथे पासपोर्ट लागत नाही का, तिथे विजा लागत नाही का, हे पण आम्ही त्यांनी विचारलं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुला ते विचारलं? त्यांनी ज्या शब्दांमध्ये सांगितलं आपण तेच शब्द सांगूयात. तुमचे वडील जर मंत्री किंवा नेते असतील, तुमचे कॉन्टॅक्ट जर चांगले असतील, तुमच्या ओळखीत जर केंद्रीय हवाई मंत्री असतील, तर तेव्हा हे सगळं सहज शक्य आहे. तुम्हाला थोडा सोप्या पद्धतीनं तो विजा अवेलेबल होऊ शकतो. टुरिस्ट विजा असेल किंवा इतर काही कारणांसाठी तुम्ही किती महत्त्वाच्या कामांसाठी त्या ठिकाणी जात आहेत, त्या देशात जात आहेत, किती दिवसांसाठी राहणार आहात, त्या सगळ्या गोष्टींवरती तो विजा डिपेंड करतो. त्यामुळे उद्या तुम्ही जर तो विजा घ्यायला गेलात तर तुम्हाला त्यासाठी प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर मोठी फॉलो करायला लागणार आहे. त्यामुळे इथे आणखी एक पॉईंट असा येतो की कल्पनाच नव्हती ते कसे गेले आणि कुणासोबत गेले वगैरे, हे जवळपास अशक्य आहे असं आपण म्हणू शकतो. खूप फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. मग यातनं आपण आता अगदी या सगळ्या डिस्कशनच्या शेवटाकडे होतो, पण टेकअवेज काय? तर तुम्हाला डिरेक्ट फ्लाईट बुक करता येतं का? आम्ही जसं त्यांना विचारलं ते म्हटले हो करता येतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला हवं तेव्हा चार्टर्ड फ्लाईट बुक करू शकता. अर्थात त्यावेळेसची कंडिशन्स, तो रूट मोकळा आहे का, विमान अवेलेबल आहे का, ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या जर असतील व्यवस्थित तर तुम्हाला ते बुक करता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी तुमच्याकडे बक्कळ पैसा लागतो, हे सुद्धा त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही फ्लाईट परत बोलवू शकता का? तर बोलवू शकता. त्याच्यासाठीची कंडिशन्स तशी हवी आहेत, किंवा ज्या व्यक्तीने ते बुक केलेलं आहे त्या व्यक्तीला जर वाटलं की मला हा जो प्रवास आहे तो इथे थांबायचा आणि परत यायचा आहे तर तो येऊ शकतो.
तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरनॅशनली फ्लाय करू शकता का चार्टर्ड घेऊन, ते करू शकता. त्याच्यासाठीची प्रोसिजर आता सुधीरने सांगितली आणि पासपोर्ट आणि व्हिसा सगळ्या गोष्टी गोष्टी तुम्हाला लागतात. आणि खर्च महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टीसाठी किती खर्च येतो हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जो दावे केले जात आहेत 60-70 लाख रुपये खर्च झाला असेल, 68 लाख रुपये, तर तेवढा खर्च हा खराच होऊ शकतो. कारण जसं आम्ही माहिती घेतली की तासाला 6 लाख रुपये हे बेस अमाऊंट आम्ही सांगतोय. म्हणजे अगदी नॉर्मल चार्टर्ड फ्लाईट तुम्ही खूप भारीतलं घेतलं, काय इतर सोयीसुविधा असतील तर त्याचे पैसे वेगळे असतील. त्यामुळे साध्या फ्लाईटसाठी साधारण 4 ते 6 लाख रुपये लागतात. 6 लाख रुपये सध्या प्राईज आहे असं आम्हाला त्या एक्सपर्ट्सनी सांगितलं. त्यामुळे इतके पैसे तुमच्याकडे असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट इथे अशी महत्त्वाची आहे की आपण जसं या घटनेबद्दल बोलतोय की गाडी घेऊन कुणीतरी कुठेतरी निघून गेला वगैरे, तेवढं हे सोपं नाही आहे. जरी तुमचं फ्लाईट पर्सनल असलं, चार्टर्ड प्लेन ते असलं, तरी तुम्हाला DGCAच्या कंट्रोलच्या माध्यमातूनच सगळे तुमचे ऑपरेशन्स होत असतात. त्यामुळे कुणीतरी फोन केला आणि विमान अचानक वापस आलं असं ते शक्य नाही आहे. त्यासाठी पूर्ण जी प्रोसिजर आहे ती DGCAच ऑपरेट करत असतं. त्यामुळे DGCAनी जर कुणाच्या तरी फोनवरून हे सगळे ऑपरेशन्स केले असतील किंवा परमिशन दिलं असेल रिटर्न लँडिंगला, तर तेही एक प्रश्न आहे की हे कितपत ऑफिशियल आहे या सगळ्या गोष्टी करणं. यात नक्कीच आपण एक्सपर्ट नाही आहोत, पण हे प्रश्न जे उपस्थित होत आहेत ते या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. राहुल, यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्या पद्धतीने तानाजी सावंत दावा करतात की आम्हाला माहीत नव्हतं आणि तो गेला, त्यात किती तथ्य आहे हे आपल्याला या सगळ्यामधनं आपण त्याचा विचार करू शकतो. कारण जी प्रोसिजर आहे ती वेगळी प्रोसिजर आहे, ती मोठी प्रोसिजर आहे. त्यासाठी खूप पैसे लागतात, त्यासाठी तुम्हाला बाकी गोष्टी कराव्या लागतात. आणि एखाद्या व्यक्तीला माहिती नसताना, घरातल्या व्यक्तीला माहिती नसताना असं डिरेक्टली चार्टर्ड फ्लाईट घेऊन कुणीतरी बँकॉकच्या दिशेने जातं, हे जरा थोडंसं तसं बिलीव्ह करायला अवघड आहे. अर्थात त्यांची काही रिझन्स असतील आणि आता तो पुण्यात आलेला आहे, त्यांच्याकडे या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली जाते. त्या माहितीमधनं जेव्हा त्यांचा जबाब नोंदवला जाईल त्याच्यातनं काय वेगळं माहिती येते का हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. पण तानाजी सावंत यांच्या मुलाच्या निमित्तानं आम्ही तरी हे शोधू शकलो की बाबा आम्हाला जर चार्टर्ड फ्लाईट उद्या घेऊन जायचं असेल कुठे, तर नेमकं आमचं पाकिट किती गरम पाहिजे आणि त्याच्यासाठी काय प्रोसिजर करायला लागू शकते. तुम्हाला पण कदाचित याबद्दलची माहिती मिळाली असेल. त्यामुळे तुम्ही कुठं प्रवास करायचा विचार करत असाल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग ती फ्लाईट बुक करा. पण या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं ही आम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे, ती कमेंटमध्ये सांगा. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते अगदीच करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.